वरच्या वीकेंड त्याच्यामध्ये पण प्रॉफिट पाहिजे तुम्हाला. मग ते झालं, मग ते त्याच्यावर मध्ये डिस्कशन चाललेलं. हा ते बोलले ठीक आहे चल वरचं तुम्ही काही करा, मग खाली सोसायटीसाठी एक ऑफिस बनवून दे मोठं. अरे तो बोलतो ऑफिस तर ठीक आहे, एखादा गाळा असेल त्याचं मी करून दे. नाही, प्रॉपर सिस्टमॅटिक क्लब हाऊस सारखं पाहिजे, 20-25 लोक मिटिंगला बसले पाहिजे. हे डिमांड आहे वेगवेगळे असतात. हॅलो हां त्यापेक्षा तिकडे नाही का खाली दर्शन है बरं होतं मला ते नवीन ट्रीटमेंट कन्स्ट्रक्शन मस्त 20 वर्ष काय बघायची. आणि अजून एक आम्हाला प्रॉफिट काय माहिती का, तो पट्टा चालला ना घराकडून, तिथे ऑलरेडी मेट्रोचं काम चालू आहे. हा ओके, ही मेट्रो जाते ती आमच्या इथे पण आहे. मग ते तुम्हाला बरोबर स्टेशन तिथेच असेल तुम्हाला. डायरेक्ट आम स्टॉप घराखाली, तिथून मेट्रो मग पाहिजे ते करा. आणि ते लोक काय होतं माहितीये का, आता नाही द्यायचं बिल्डरला, मेट्रो आल्यावर जायचं काम स्टार्ट झाल्यावर, कारण कॉस्ट अजून एक्स्ट्रा मिळते. त्यातल्या त्यात कसं आहे, काही लोकांनी आता ऑलरेडी टोकन घेऊन बसले आहेत. ओके, की आता आम्ही अटेंड करतो, तू टोकन देऊन ठेव, जेव्हा पूर्ण मीटिंग वगैरे होईल तेव्हा बघता येईल, आम्ही तुमचा प्रस्ताव ठेवू. त्यातल्या त्यात असतात ना काय, आता तुम्ही बिल्डर आहे, तुम्ही तुम्हाला एक माझा दे, तुला मी गपचूपमध्ये फ्लॅट देऊन टाकेल नाही, थोडे पैसे दे, फोर्स करेल ना. त्यात आता 1-2 जणांनी पैसे घेऊन वाटले बिल्डर, एकाने 1.5 लाख घेतले, एकाने 2 लाख घेतले. आता 2 बिल्डर येऊन गेले तर नंतर समजलं काय की पैसे घेतले, ते बोलले की त्याचे पैसे आमचे त्यामध्ये मेट्रोचं जर स्टार्ट झालं ना मग तुम्हाला भाव वाटतो. ऑलरेडी चालू झालं ना ते, आपण थोडा ऍक्च्युअली तर त्यांनी केलं तरी पण भरपूर झालं. आता ऍक्च्युअली मध्ये कसं त्याला पण फायदा होता. आता कसं त्याचं तो आता 2 वर्ष सांगितलं म्हणजे तो बरोबर त्यावेळेस तो डबल येतो. पण मागच्या वर्षी महिन्यात सेटिंग झाली, तो अजूनही मला पाहिजे तर डिसेंबरपर्यंत खाली करून द्या, डिसेंबरपर्यंत करोड रुपये विकणार. त्यावेळेस खूप फायदा होतो. झालं ना.